माय हा बाजवाना महिना बयान अवघड राहत बहीण. वाय ऊन लागस मरमने जेवढा पारला लाला करायला लागे जास. आजी पोटे कधी चालली इकडे. अय सुनंदेव इकडे व इकडे ये ना. काय वाटते आवाज इदा मग तुला आवाज दे राहिनो तू मोरे मोरे चाल राहिनी. ये बैस कुठे चालनी. काही नाही गिरणीवर दळण ठेवायचे तर दळण घ्यायला चालू होतो तुझा तुमना आवाज होणार. जाऊ दे व घेते शेणा दळण बैस. तिकडे बोलतीस मोठी लायल शेव तू मग शेवंता पाय कधी चालणे पाहिजे तिकडे आवाज देते तिले. अय शेवंते इकडे ये ना. काय सुनंदा बाई काय आवाज तो केला काही ना पारे. अहो तुला आरोळा मार राहिनो तू पुढे चालत बैस कुठे चालली. काय नाही ते किराणा दुकान मध्ये जायला तू पीठ संपे जायला होतं मैदान. किराणा दुकान वाटलं ते बी उडेल नाही. मग आता काय नाही आता घर जाऊ म्हणतो मग टीव्ही पाहू असे महाराज ना कीर्तन लागेल बाई. असे का कोणता महाराज ना कीर्तन शेव. ओ माय तुम्ही माहितीच नाही अजून. अहो प्रदीप मिश्रा महाराज सिओर आला तो महाराज माहिती नाही तुम्ही. ओ माय प्रदीप मिश्रा महाराज नाही कथा. अव त्याला कीर्तन नाही म्हणतात कथा म्हणतात. तू पाहत तुला समजत नाही का. ते कसे नाव लवकर आठवत नाही कथा आणि कीर्तन सारखंच नाही का. तुला काय सांगू बहीण इथली मस्त कथा राहत ना असे मन रमी जास बहीण काय सांगू तुला. माय काय दुनिया आहेस बहीण कथा पावाले बाबा लाखो मा पब्लिक रास डायरेक्ट. एवढी कथा मोठी रास एवढं अन्नदान करणं सोपं थोडीशी. मग का बहिणी सोन बोलते मोठी तुम्ही चर्चा चालू ना. का वैशाली बैस. नाही उभी चांगलीशी चाल द्या ना काय चावण चाली राहत. मग हो बहीण काय नाही बहीण मग 1 वाजायला कथा लागत असता टीव्हीवर. ती कथा पाच बसवा अशी मस्त मन रमी जात बहीण. मग असे काही बाहेर विचार काही राहत नाही डोकामा. असे डोकं एकदम शांत होई जात भयान प्रसन्न होई जात बहीण. मन तुम्ही एक टाइम पाहिजे घ्या पाण्यास पडी गेल्या बहीण. मग आज कथा आज तू सांगितली इथली कथा पाण्यास पडी बरं का. मग पावानीच ना इथली मस्त कथा रास ना बाई आत्या काय सांगू तुमले. अहो एवढी पब्लिक रास महाराज सांगेल शे फक्त बाकी तुम्ही काहीच करू नका. फक्त 1 तांब्या पाणी चढावं असे आवडं सांगेल शे काही नाही सांग. पण एवढा लोकच ना समस्या दूर होणार बहिणा आत्या काय सांगा तुमले. भयान लाखो मा पब्लिक जास आणि तिथे काही नाही ना एकदम सर्व फ्री मासे राहणं बिना सर्वांनी सोय करेल शे. आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होणार शे ती कथा माहिती का तुमले. हा का मग जळगावले कथा होणार शे प्रदीप मिश्रा महाराजने. बल ती पुन्हा करेल शे प्रदीप मिश्रा महाराजने. त्या काय सांगू तुमले एक पेशंट होतं मस्त लांब होतं राजस्थान का कुठलं तरी. ते घर बसल्या कथा पाहिजे तर त्या आता डायरेक्ट त्या पंढारमा जावं लागत कथा पावाले. कथा पाहिजे तर त्या भाऊने काहीतरी कॅन्सर का काहीतरी होता बहीण. तो भाऊने फक्त 1 तांब्यावर पाणी टाक महिनाभर आणि डॉक्टरकडे जाय तपास आले तर त्याला कॅन्सर मुक्त शे म्हणे कॅन्सर नाही शे म्हणे आले. म्हणजे बहीण पाय बरं एवढा मोठा चमत्कार शे बाबाना पाय का तू. आणि मंदिर मा कोणी जाय नाही माय महादेवना मंदिर शे आणि कोणी माहिती बी राही नाही. आता इथली गर्दी रास माय गर्दी मा बाबा आवाज सोमवार दिवस नंबरच लागत नाही बहीण इथली पब्लिक रास. मुंबई ना टीव्ही चालच बरं कथा. आम्ही म्हातारी बी कथा वाचून होत नाही तिले कथा लागस म्हणजे लागस बाई. प्रदीप मिश्राने कथा लागणे म्हणजे तिले काही सुचत नाही. जेवण करा ना का नाही काय करा ना काही सुचत नाही तिले फक्त कथा पाहिरास बहीण. की बहीण आता एक गोष्ट सांगा राहील रे पाय तुले. आता बहीण एक ते पेशंट तुला सांगा ना कॅन्सर ना राजस्थान पेशंट. अहो बहीण ते फक्त घरूनच कथा पाय आणि 1 तांबे फक्त महादेवर पाणी टाकायला जाईल सकाळीच त्या बहीण. मग त्याचे फरक पण मग त्याने असे चिठ्ठीवर लिहिन बाबाला पत्र पाठव. बाबाने अख्खी दुनिया समोर वाची दाखवते की पहा फरक 1च तांब्या पाणीवर तिथे आपला महादेव खुश होई जात बा असे. काही नाही ना बहीण काहीच करू नका फक्त मन पशी पाणी टाका हो सर्व टेक होई जात बहीण. अहो बहीण महादेव कृपा असते शिशे 1 तांब्यावर बी खुश होई असतो देव. त्या तो देव काहीच मागत नाही बहीण. हाय दे ते दे फक्त मन पशी सेवा बस. एक कथा माशी सांगेल शे. एक झाड होतं म्हणे एक झाड होतं बेलनं झाड त्याला खाल महादेवनी पिंड अशी म्हणजे दाबाय झाली ती अशी पानं बिणं होती ना. तर त्या भाऊनं असे साफसूफ करी ती मस्त स्वच्छता काही फिरू त्याला पिंड दिसली बहीण. मग त्या भाऊने झाड आला आणि फक्त एक बेलनं पान पडणं तर महादेव त्याला प्रसन्न नाही घ्या बहीण. पाय बरं त्यांना काही मनात नाही ध्यानात नाही. पण खरं बहीण प्रदीप मिश्रा महाराजला मानणं पडी. माव बहीण मंदिरात कोण जाय ना आता किती पब्लिक जात बहीण. कथाले बी किती पब्लिक मंदिरात किती पब्लिक म्हणजे किती लोकच ना असेल आत्मविश्वास वाढी जायची कधी बहीण. मग पाहिजे ना बहीण श्रद्धा कुठेतरी जाणं पडी मग आपली बी कथा पावाले. कुठेशी कथा जळगावले चालू होणार शे कथा. मला बी नेमकी तारीख माहिती नाही होणार शे पण चालू तुम्ही जाणं होतं जाया बरं तिथे एकदम भारी बहीण. चाले बहीण जायचं ना पडी मग आता. मंडळी कसं काय वाटणार तुम्ही आज ना व्हिडिओ आम्ही जे बी सांगू ते सर्व खरं सांगू मंडळी. तुम्ही व्हिडिओ आज ना व्हिडिओ लाईक चॅनल आपला सबस्क्राईब करा. आणि मंडळी हो तुम्ही असे
व्हिडिओला लाईक करायला विसरत नका जाऊ आणि चॅनलला बी सबस्क्राईब करी घेत जा हो. आणि महत्त्वानं म्हणजे महाशिवपुराण कथा आस्था चॅनलवर लागस, फ्री डिशवर सुद्धा उपलब्ध आहे चॅनल. तर 1 वाजता ती कथा सुरू होस. तर मंडळी हो, त्या कथांना आनंद घ्या. चांगल्या प्रकारे घरातलं सर्व वातावरण चांगलं जातात मंडळी हो. थोडं या गोष्टीकडे लक्ष द्या आणि तुम्हाला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जे एखाद दिवस भेटू अशाच एक पुढला नवीन व्हिडिओ मा